आज आहे एकादशी. एकादशीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सकाळीच आईने विठ्ठलाच्या अभिषेकची खूप छान अशी तयारी केली होती आणि पूजा तर कशी झाली हे मी पुढे तुम्हाला दाखवतेच. आणि त्यानंतर खूप दिवसांनी माझं आज हे पार्सल आलं होतं आणि त्यामध्ये काय आहे हे मी तुम्हाला पुढे सांगतेच. आणि फराळासाठी इथे मी झटपट साबुदाणा भिजू घातला आणि मखाण्याची खीर पण मला बनवायची होती. पूजा दाखवते तुम्हाला. विठ्ठल रुक्मिणीचं रूप जड दिसत होतं, एवढे सुंदर रूप दिसत होतं, खूप छान मूर्त्या दिसत होत्या ह्या. आणि चला आता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. मखाण्याची खीर बनवण्यासाठी कढईमध्ये अगोदर सुरुवातीला तूप टाकलं, त्याच्यामध्ये वाटीभर मखाणे होते. ते मखाणे ते छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला असं छानपैकी असं फ्राय करून घेतलं आणि हे गोल्डन ब्राऊन झाले की त्याला काढून घेतलं. त्याच्यानंतर परत थोडंसं तूप टाकलं, आपले काजू बदामचे तुकडे टाकले, त्याला पण असं फ्राय करून घेतलं आणि त्याच कढईमध्ये दूध टाकलं. दुधामध्ये परत साखर टाकून घेतली, वेलची पूड, या सर्व गोष्टी टाकून घ्यायच्या. खूप छान लागते ही खीर. आणि माझ्याकडे केशर तर काही नव्हतं, त्याच्यामुळे मी आहे त्या साहित्यामध्ये ही खीर बनवली. मिक्सरमधून काजू बदाम, वेलची आणि हे मखाणे जाडं भरडं असं वाटून घेतलं याला आणि दुधाला उकळी आली की त्यामध्ये हे सोडून दिलं. खूप छान अशी माझी ही खीर बनली होती. श्रावणीचा खूप हट्ट होता, मम्मी ही खीर एकदा बनवून तरी दाखव कशी लागते. तिला खूप आवडली ही खीर. आणि फराळाचे ताट हे माझं आता इथं रेडी झालेलं आहे आणि हे पार्सल मी आता तुम्हाला दाखवते. खूप दिवसांनी माझं हे पार्सल आलं आहे आणि घरासाठीच मी हे ऑर्डर केलेलं होतं. आई म्हणली की आपले कुशन कवर्स खूप खराब झालेले आहे, तू ऑर्डर तरी कर. मिशोवरूनच हे मी पार्सल मागवलेलं आहे आणि खरंच सांगते एवढे रिजनेबल रेटमध्ये खूप कमी दरामध्ये हे कुशन कवर्स आलेले आहेत आणि खूप छान असे आलेले आहेत. 4 पीस आहेत याच्यामध्ये. लगेच मी ट्राय पण करून पाहिले तर पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर दिसत आहे. आता लोडचे कव्हर्स मात्र मला चेंज करावे लागणार आहेत. त्यानंतर मला थोडासा किराणा पण घेऊन यायचा होता. किराणा आणण्यासाठी मी इथे बाहेर गेले आणि ग्रोसरी मी घेऊन आलेली आहे इथं. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.